महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत कोकण विभागातून सीताराम राणे बिनविरोध. राज्यभरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्या व गृहनिर्माणांसाठी अर्थपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दरवेळी मोठी चुरस लागलेली असते. यंदाच्या या पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आले आहे. यात कोकण विभागातून 3 संचालक निवडून येतात. त्यात ठाण्यातून सीताराम राणे, मुंबईतून प्रकाश दरेकर आणि दत्तात्रय वडेर या तिघांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे. मागच्या खेपेला या निवडणुकीसाठी कोर्टबाजी झाली होती, मात्र यावेळी काहीही न होता सर्व संचालकांच्या सहमतीने निवडणूक बिनविरोध झालेली आहे. त्यामुळे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचा सुमारे 30 ते 40 लाखांचा खर्च वाचणार आहे. दरम्यान कोकण विभागातून बिनविरोध निवड झालेले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती आणि त्यासाठी वेगवेगळ्या डिव्हिजनमधून जवळपास 74 लोकांनी वेगवेगळ्या कॅटेगरीतून अर्ज भरलेले होते. त्यामध्ये आमचं मुंबईसहित कोकण डिव्हिजनमध्ये 3 संचालक आहेत. ते तिन्हीच्या तिन्ही यावेळी बिनविरोध निवड झालेली आहे. नागपूर विभाग सोडला तर सगळ्या विभागातून यावेळी बिनविरोध निवड झालेली आहे. नेमकं उलटं गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये तात्कालीन संचालकामध्ये मतभेद होते, वेगवेगळे वाद होते. हायकोर्टामध्ये सहकार आयुक्तांकडे हिअरिंग झाल्या, वेगवेगळ्या सुनावण्या झाल्या आणि ह्या प्रक्रियेमध्ये बराच कालावधी गेलेला होता. मात्र यावेळी सर्व संचालकांनी एकत्रित बसून चर्चा करून बिनविरोध कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी आपले दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याप्रमाणे अजितदादा, आणखीन आमचे प्रवीणजी दरेकर यांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला. ज्यांच्याशी आमचे संपर्क होत नव्हते अशा लोकांना त्यांनी विनंती केली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आपण बिनविरोध करण्यामध्ये यशस्वी झालो. या माध्यमातून या निवडणुकीचा खर्च जवळजवळ 30 ते 35 लाख रुपये, कारण संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही निवडणूक आहे, 30 ते 35 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. तो या आमच्या बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे वाचलेला आहे. मात्र 2 जागांसाठी नागपूर डिव्हिजनला निवडणूक होणार आहे. बाकी सगळ्या राखीव जागा, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विभागातल्या सर्व जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यासाठी मी धन्यवाद देईन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पक्षाचे सहकार आघाडीचे समन्वयक प्रवीणजी दरेकर यांना धन्यवाद देईन. आता त्याच्यानंतर 24 तारीख खरे म्हणजे निवडणुकीची होती. त्या दिवशी नागपूरच्या 2 जागांसाठी निवडणूक होईल. त्यांचा रिझल्ट आल्यानंतर पुढच्या 15 दिवसात पदाधिकाऱ्यांची निवड होईल आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल. यावर्षी माननीय देवेंद्र फडणवीस आणखीन अजितदादा पवार यांनी आश्वासन दिलेलं आहे की हे जे फायनान्स कॉर्पोरेशन आहे त्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या गृहनिर्माण संस्थांसाठी अर्थपुरवठा करण्याची व्यवस्था करते किंवा अर्थपुरवठा करते. पण गेली काही वर्ष शासनाकडून किंवा वेगवेगळ्या संस्थांकडून आम्हाला जे रक्कम मिळायची, कर्ज हमी मिळायची शासनाकडून, ती मिळत नसल्यामुळे ते बंद झालेलं होतं. आणि यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आता मोठ्या प्रमाणात सेल्फ डेव्हलपमेंटसाठी शासनाने पुढाकार घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाने मात्र माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सेल्फ डेव्हलपमेंट करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहेत आणि त्या जर करायच्या असतील तर त्यांना कर्ज देणारी चांगली सक्षम संस्था हवी. म्हणून महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्सला शासनाच्या वतीने कर्ज पुरवठ्यासाठी पुरवठा रक्कम देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते जर झालं तर महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करताना किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट करताना अर्थसहाय्य मोठ्या प्रमाणात या फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून दिलं जाईल.